खासगी सावकाराकडून महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। व्याजाचे पैसे दे अन्यथा शारीरिक संबंध ठेव अशी धमकी देत आरोपीने सलग 3 वर्ष अत्याचार केल्याचा आरोप आहे। इतकंच नव्हे तर या कृत्याचं चित्रीकरण करून महिलेच्या जावयाला दाखवून धमकावल्याचा प्रकारही उघड झालाय। या प्रकरणामध्ये अमित सावंत याच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या संदर्भातला पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। 2 लाख रुपये त्या महिलेला एक व्याजापुढे 10% व्याजाने दिले होते आणि त्यानंतर त्या महिलेला ते व्याजाची काही रक्कम परतावा जी ती देणं तिला शक्य झालं नाही। तर त्या जो आरोपी इसम आहे त्यानं तिला शरीरसुखाची मागणी केली आणि त्यानंतर त्या महिलेच्या गैरफायदा घेऊन त्यानं घरी किंवा इतर एक लॉस ठिकाणी अशा ठिकाणी नेऊन तिच्यावरती हे केलं, बलात्कार केलेला आहे। आणि त्यानंतर जे काही हे आहे पीडित महिला आहे तुझे मी व्हिडिओ व्हायरल करेल असं तसं म्हणून तिला धमकावून तिच्याशी वारंवार ह्याच गोष्टी करत होत्या। परंतु ती पीडित महिला आहे तिच्या घरच्यांना विश्वास घेऊन ही हकीकत सांगून त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। की व्याजानं 10% देतो असं बोलला आणि महिन्याला परत कर बोलला। पण मी त्याला 2-3 महिने दिलं, व्यवस्थित मुद्दल व्याज त्याला दिलं। पण काही घरी अडचण असल्यामुळे मी त्याला 1 महिना देऊ शकले नाही, 2 महिने देऊ शकले नाही। त्याचा फायदा त्यानं घेऊन घरी माझ्या कोणी नसताना तो माझ्या जवळ येऊन माझ्यावर अत्याचार केला। नकळत माझे व्हिडिओ त्यानं तयार केलेत आणि हा व्हिडिओचा फायदा घेऊन माझ्याशी त्यानं कधी बाहेर गाडीमध्ये तर कुठं कामावर जाताना असं त्यानं मला ती व्हिडिओची धमकी देऊन त्यानं वारंवार अत्याचार करत होता। महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवरून भाजप युवा मोर्चा आघाडी आक्रमक झाली आहे। सोलापुरातील 4 पुतळा परिसरामध्ये भाजप युवा मोर्चा आघाडीने जोरदार घोषणाबाजी करत प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला। यावेळी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हातात वेगवेगळे फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। जळगावच्या चाळीसगाव शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये हिंदुत्वाच्या पुरस्कृत्या हर्षा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी त्यांनी भाषणामध्ये मुंब्राच्या नगरसेविका सहर शेख यांच्यावर टीका करत निवडणुकीमध्ये डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेटचा आरोप केला। तसेच छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही निशाणा साधला। या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। मोर्चामध्ये राजकीय वातावरण तापल्याचं दिसलंय, कारण हर्षा ठाकूर यांनी सहर शेखवर टीका केली। डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेटचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी त्याच्यावर टीका केली, तर संभाजीनगराच्या नामांतरावरून इम्तियाज जलील यांच्यावर देखील टीका केली आहे। कैसा हराया डुप्लीकेट कास्ट सर्टिफिकेट बना के हराया और 6 दिन नकाब में तुम्हारा मुंह छुपाया। कैसा हराया हिंदूंना डवस्ती बिचारी, कशाला डवस्ती बाई घालती नगरसेविका राहायची होतीस तसं, कशाला शेपटीवर पाय द्यायचं।